उपमुख्यमंत्री पदासाठी आता हालचाली सुरू झाल्यात। प्रफुल्ल पटेल आणि भुजबळांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेतली आहे। उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवार यांचं नाव आघाडीवर आहे। उपमुख्यमंत्री पदासाठी आता या हालचाली सुरू झालेल्या आहेत। अजितदादांच्या निधनानंतर खरं तर आता या हालचाली सुरू झाल्या। प्रफुल्ल पटेल आणि भुजबळांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेतलेली आहे। मात्र उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवार यांचं नाव आघाडीवर असल्याचं कळतंय। आजच अजित पवार हे अनंतात विलीन झाले। त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले आणि दुसरीकडे या घडामोडी आता सुरू झालेल्या आहेत। या संदर्भात अधिकचे अपडेट आमचे प्रतिनिधी योगेश बोरसे यांच्याकडून घेऊयात। योगेश, आपण पाहतोय आता उपमुख्यमंत्री पदासाठी या हालचाली सुरू आहेत। काय गाठीभेटी घडतायत सविस्तर? या संदर्भात अपडेट घेऊ। मात्र ही मोठी बातमी आपण पाहतोय, राष्ट्रवादीमध्ये आता उपमुख्यमंत्री पदासाठी हालचाली सुरू करण्यात आलेल्या आहेत। उपमुख्यमंत्री पद हे नेमकं कुणाला मिळणार हे बघणं महत्त्वाचं असेल। प्रफुल्ल पटेल आणि भुजबळांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेतलेली आहे। मात्र या पदासाठी सुनेत्रा पवार यांचं नाव आघाडीवर असल्याचं कळतंय। त्यामुळे आता हा निर्णय नेमका काय होतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अजित पवार यांच्या जाण्यानं संपूर्ण महाराष्ट्र शोकाकुल झालेला आहे। आजच अजित पवार यांना अखेरचा निरोप देण्यात आलेला आहे। अनंतात विलीन अजितदादा झाले आणि आता त्यानंतर अजितदादा ज्या पदावर होते, अर्थातच उपमुख्यमंत्री पद, त्या पदासाठीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत। त्या पदासाठी प्रफुल्ल पटेल आणि भुजबळांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेतली असल्याचं कळतंय। मात्र या पदासाठी सुनेत्रा पवार यांचंच नाव चर्चेत असल्याची देखील माहिती मिळते। काय निर्णय घेतला जाणार हे पाहणं महत्त्वाचं असणारच आहे। मात्र आता या गाठीभेटी सुरू झाल्या असल्याची ही या क्षणाची एक मोठी अपडेट आपल्यापर्यंत पोहोचते। अलविदा अजितदादा म्हणत आज अजित पवार यांना निरोप देण्यात आला आणि त्यानंतर मात्र आता या कामकाजाला सुद्धा सुरुवात झाली असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर हे पद नेमकं कुणाकडे जाणार यासाठी हालचाली आता सुरू झालेल्या आहेत आणि त्याच अनुषंगानं या गाठीभेटी सुरू झालेल्या आहेत। अजित पर्व संपलेला आहे। अजित पवार यांचं जे पद होतं उपमुख्यमंत्री पद हे रिक्त झालेलं आहे आणि ती जागा, अर्थातच ते पद आता कुणाला दिलं जाणार हे बघणं महत्त्वाचं असेल आणि त्यासाठीच या हालचाली सुरू झालेल्या आहेत। सुनेत्रा पवार यांचं नाव सध्या या पदासाठी आघाडीवर असल्याचं कळतंय। परिस्थितीमध्ये सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करायचं हा एक जास्तीत जास्त इझिली होण्यासारखा हा पर्याय आहे। दुसरा पर्याय असा की ह्या निवडणुकीच्या अगोदर राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येतील असं चित्र होतं। म्हणजे कार्यकर्ते जवळ आलेले आहेत, आता नेत्यांनी फक्त निर्णय घ्यायचा थोडा शिल्लक होता। पण मला असं वाटतं की दोन्ही पक्ष एकत्र येण्यामध्ये एकच महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे की शरद पवार यांनी एनडीए कडे जायला तयार होतील का। सुनेत्रा पवार यांना राजकारणाचा, मंत्रिपदाचा असा अनुभव नाही, ही गोष्ट खरी आहे। पण त्यांची सगळं वाढ आणि विकास हा राजकीय घराण्यातच झालेला आहे। सुनेत्रा पवार यांना तातडीने उपमुख्यमंत्री करणं हा एक ऑप्शन असू शकतो। दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आले तर मग मात्र जयंत पाटील यांच्या नावाचा विचार केला जाऊ शकतो किंवा मग त्या ठिकाणी त्या केसमध्ये सुप्रिया सुळे यांचा देखील विचार केला जाऊ शकतो की कुणाचा विचार केला जाऊ शकतो। तर या संदर्भात आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी राजकीय विश्लेषक विजय चोरमारे सर फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। सर, आपण पाहतोय सध्या या हालचाली सुरू झालेल्या आहेत आणि सध्या दोन्ही राष्ट्रवादी वेगळ्या आहेत। त्यामुळे जर तातडीचा निर्णय घ्यायचा असेल तर सुनेत्रा पवार यांच्या नावावरती आता उपमुख्यमंत्री पदासाठी शिक्कामोर्तब होऊ शकतं का, किंवा पुढे ही गणितं कशी असतील, या संदर्भात काय सांगाल? खरं तर आता अजून अजितदादांच्या चितेला आजच अग्नी दिला, एवढ्या तातडीनं खरं तर हा विषय पुढे येण्याची शक्यता नव्हती, कारण नव्हतं। पण आता चर्चा झालेच म्हणून सांगतो। पहिला मुद्दा असेल तो राष्ट्रवादी काँग्रेसचा जो पक्ष आहे, आता अजित पवारांच्या नेतृत्वाखाली जो पक्ष होता, घड्याळ चिन्हावरचा पक्ष, त्या पक्षाला आपला विधिमंडळ पक्षाचा नेता निवडावा लागेल।
पहिली प्रक्रिया म्हणून. आणि विधिमंडळ पक्षाचे अजितदादा पवार हे ते विधिमंडळ पक्षाचे नेते होते. त्यांना आता तिथं अजितदादा पवारांच्या जागी विधिमंडळ पक्षाचा नेता निवडावा लागेल. मग त्या पक्षात विधिमंडळ पक्षाचा नेता आता जे विद्यमान मंत्री आमदार आहेत त्या विधिमंडळाचा सदस्य असलेला असू शकतो की बाहेरचा विचार होऊ शकतो. या दोन गोष्टी आहेत. कारण उपमुख्यमंत्रीपद हे त्या पक्षाच्या कोट्यात असल्यामुळे उपमुख्यमंत्रीपद त्या पक्षाला मिळेल, पण तिथं सुनेत्रा पवार विधिमंडळात येऊन काम करणार की त्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून, समजा पर्याय त्यांच्या नावाचा पुढे असेल तर ते राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून पक्षाचे असू शकतात, असाही पर्याय असू शकतो. पण आता त्या पक्षाच्या विधिमंडळाच्या सदस्यांनाच विधिमंडळ पक्षाला निवडावं लागेल. कारण त्यानंतर ती प्रक्रिया सुरू होईल पुढच्या गोष्टी. अगदीच धन्यवाद सर, तुम्ही दिलेल्या या सर्व सविस्तर माहितीसाठी आणि या विश्लेषणासाठी. तर राजकीय विश्लेषक विजय चोरमारे सर आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले होते. आपण पाहतोय सुनेत्रा पवार यांचं नाव सध्या आघाडीवर असल्याचं कळत आहे. सध्या आपण जर बघितलं तर दोन्ही राष्ट्रवादी या वेगळ्या आहेत आणि त्यामुळे तातडीचा निर्णय जर घ्यायचा असेल तर सुनेत्रा पवार यांचं नाव हे पुढे असू शकतं असं सध्या सांगितलं जात आहे. जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र असत्या तर आणखी काही नावांची चर्चा जी होती ती समोर आली असती किंवा आणखी काही नावं समोर येण्याची शक्यता होती, ज्यामध्ये जयंत पाटील यांचं देखील नाव असू शकलं असतं. मात्र सध्या आपण जर बघितलं तर उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवार यांचं नाव हे आघाडीवर आहे. राष्ट्रवादीमध्ये उपमुख्यमंत्री पदासाठी हालचाली सुरू झालेल्या आहेत.